RK ब्रँड्स फॅशनेबल आणि उत्तम दर्जाच्या कपड्यांचे एकमेव दुकान बस स्टँड समोर शिरूर कासार. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रा गोकुळसाठी. कडी कडी नी बर येतो आलो.
हे आहेत संग्रामदादा, शेरेवाडी बुद्रुकचे नेते. यांना कायम यांच्या अंडर खाली राहणारे आवडतात. वाघमारे, ए वाघमारे, अरे वाघमारे. बोला ना दादा, काय झालं? मोबाईल कुठे तुझा? तो काय चालूच आहे दादा. फोन काय लावायचे तुम्हाला? अरे फोन कशाला लावायचा आहे? त्यात काय फेसबुक आहे का? आहे ना, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, हाईक आहे, सगळे. अरे मग सगळे, पण त्याचा वापर करतो का कवा? वैभव आगाव कोण आहे रे? काय झालं? अरे त्यांनी जरा दादाविषयी ना फेसबुकला जरा पोस्ट टाकली. बहिणी हा, हे काय जरा ते त्याला जरा हाता घालून काढू. चल बरं. अरे व्हायला काय होतं रे आपलं? ते गावातलं किरकोळ आहे, कोण वैभव आगाव त्याने बघ काय पोस्ट केली, विरोधात पोस्ट टाकली आपल्या जरा. हो का दादा? हा. बघतो मी. 2-3 दिवस झालं लक्षच नाही दिलं. मग लक्ष द्यायचं काम कोणाचं आहे? बर बर बर, बघतो मी त्याच्याकडे. बॅग चांगला हाता घालून काढ त्याला जरा. कामच करतो त्याचं. बोट तोडते त्याची बोट. परत पोस्ट आणि फिस्ट नसते फेसबुकवर. कामच करतो त्याचं नीटच. अरे बाकी शेंगा नको आणू, सांगितलं तेवढं करीत जा. बोट तोडतो नामक करतो. अरे इलेक्शन आलंय जवळ. बर बर दादा, चांगलाच हाता खालून काढतो त्याला. सोप द्यायचं आणि द्यायचं सोडून. बर बर बर, चांगलाच सोप देतो त्याला. जा लाग कामाला. ओके. काय एकतर्फी आशिक काय म्हणतो, बोल ना. म्हणायला काय नाही, या गाण्यातल्या सारखी जिंदगानी नसली होऊन द्यायची तर विचारून टाकत्या प्रियंकीला. तेच म्हणतो, विचारीन, आज विचारीन, उद्या विचारीन. ते काय विचारणं व्हाय नाही. होईन जिंदगी उदास अन मनाचा देवदास. गाण्याचं ऐकून काय करायचं? ते तर नाही होऊन द्यायचं. 3 वर्ष झाले ना निल्या. कवार निसता मरतून कवार हिंडतो. समोरच्याला कसं कळा नाही, इतके दिवस झाले मला ते कळा. अरे विचारलं नाही तर समोरच्याला काय करणार आहे? विचारावं तर लागेल. हेच ते निल्याला आवडणारं फुल, प्रियंका. बाबा ते जाऊ दे. पण मी प्रेम म्हणजे काय नेमकं? प्रेम प्रेम म्हणजे चुलीतल्या लाकडासारखं जळत जाणं. प्रेम म्हणजे पेनाच्या कांडीतल्या शाईसारखं संपत जाणं. प्रेम म्हणजे मनातलं बोलणं ओठावर येण्यासाठीची धडपड. प्रेम म्हणजे आभाळात हिंडणारा मनसोक्त स्वातंत्र्य पाखरू. प्रेम म्हणजे प्रियंकीला विचारायची निल्याला वाटणारी भीती. मला असं वाटतं, आज विचारीन, उद्या विचार. टाक ना विचारून. तुला बघितलंच काय शब्दच फुटत नाही तर. नाही तर बाकी आम्ही सगळे मस्त व्यवस्थित सगळं बोलतो. क्लासमेट आहे तुझी ती. काय ते विचारून मनातलं बोलून. उद्या विचार. हे बघ, न खेळण्यापेक्षा खेळून हारलेलं का व्हावी बरं. खेळून टाक ना एकदा. तू वाढ पलीकडे चल पळ. चल लवकर. पळ.
बाबे मला एवढी गॅरंटी आहे ती मला सोडून दुसऱ्याला हा सुद्धा म्हणत नसतं. अरे असंच वाटतं सगळ्या पोरायला, मला सोडून ते दुसऱ्याला हा नाही म्हणणार, हा नाही म्हणणार. अरे पोरगी म्हणजे बागेतलं फुलं असते, कोणाला बी आवडू शकते. तू काय, मी काय, हेव काय, तेव काय. मी तिला 3 वर्षापासून ओळखी जावे. अरे हे बघ, बागेतलं फुल हाई तवा विचारून टाक, नाहीतर एक दिवस विचारायला जाशील पण बागेतलं फुल कोणी दुसऱ्यानेच नेलेलं असं. फुल तोडायला आवडते त्याला म्हणायचे काय म्हणे. अरे तुला जे शक्य व्हाय नाही ते दुसरं शक्य करून दाखवू शकत, एवढं लक्षात ठेव. मग परत पुढं कमी जात झाल्यावर तुला बाबेचे शब्द आठवते. अरे टाकी विचारून बेधडक, आजच जाय, आताच जाय असं. विचारतो खरंच विचारणार का पण? खरंच विचारणार मी काय आज विचार तिथं ठिकाण विचार. नाही आज विचारणार की आपलीच होता. पोरगी म्हणजे बागेतलं फुलं असते, कोणाला बी आवडू शकते. तू काय, मी काय, हेव काय, तेव काय. बागेतलं फुल हाई तवा विचारून टाक, नाहीतर एक दिवस विचारायला जाशील पण बागेतलं फुल कोणी दुसऱ्यानेच नेलेलं असं. म्हणे म्हणे या कुठं पडलं काय नको. अय म्हणे अय म्हणे यार इथं कुठं पडला तू, चल ना त्याला धरायचं आपल्याला. अय उतर रे. कोण कोण या भावच्या विषयाला मी ओळखीत नाही. अरे कोण तुझा भावसा, कोण तुझा नाना, मला समजत नाही. सोड सोड तू सोड. सोड तुझा भावसा तुझा नाना आहे ना, तुझा बाप मला नाही सांगायचा. सोड. अरे सोड तू. अरे पांडे तू पकडलं ना मला. राजा थांब, तुला बघतो मी तुझ्याकडे रे. तुझा नाना आहे ना, तुझा नाना मी केलेला आहे रे. तुझ्या नानाची सगळं जिथून बिथून मी दिलेलं आहे नानाला. नानाचं तुझा नाना मी बनवलेला आहे. अरे नाना कोण तुझा? लावरे नाना फोन. हॅलो शांत राहा रे. या लवकर इकडं. लवकर बोलून घे. चर बिचडली त्याला. अरे बचकोंडा हो, मला बांधलं ना तुम्ही. सुट्टीच नाही तुला आज. अंबादारशी माझे पण बोलवतो ना मी. आगे बोलून घे. हो नाना लिहूस तर थांब तू.
तुझ्या नानाकडे बघतो थांब. तुला किती चरबी चढली ना उतरतो आम्ही. चरबी आलेत नाना. हे भाऊसाहेबराव उर्फ नाना दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन उभा राहिलेलं नेतृत्व. बारगजवाडी हे त्यांचं गाव, पण शेरेवाडी आणि संग्रामदादा यांचं टार्गेट. अरे